मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा अभ्यासकांची बैठक बोलावली आहे। आरक्षण अभ्यासकांना आज अंतरवालीत येण्याचं आवाहन त्यांनी केलंय। या बैठकीसाठी जरांगे पाटील रुग्णालयातून अंतरवाली सराटीकडे रवानाही झालेत। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी या बैठकीला विशेष महत्त्व आहे आणि या बैठकीत मराठा समाजाच्या विविध विषयांवर चर्चा होणार आहे। 28 ऑगस्टच्या आत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अन्यथा 29 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय। जरांगे यांच्या 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटीत अभ्यासकांची बैठक होणार आहे। राज्यातल्या मराठ्यांना, गरिबांना अभ्यासकाची, समन्वयकांची, संघटनांची गरज आहे। परंतु याचा अर्थ असा पण नाहीये की तुम्ही दोन ठिकाणी काम करणार। आपल्याला एकच बाप मानावं लागणार आहे आणि तो म्हणजे मराठा समाज। इथं मी कोणालाही चाल खेळू देणार नाही। इथं जितकं तुमचा ज्ञानाचा उपयोग तुम्हाला समाजाच्या लेकराच्या हितासाठी करता येईल तितका करायचा, पण इथं येऊन तिकडच्या नेत्याला खुश करताल तर आता मात्र मराठे सोडणार नाहीयेत। सरकारनं जाणून बुजून मराठ्यांचा जो अवमान चालवलाय, विशेष करून बावनकुळे आणि शिरसाट यांनी जे मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा जो घाट घातलाय, मराठा समाजावरती अन्याय करायचं ते ठरवलंय, तो अन्याय मात्र होऊ द्यायचा नाही। जी किंमत मोजायची वेळ येईन आपल्या समाजासाठी ती मोजायची, परंतु हटायचा नाहीये। आणि मराठा समाजानं आणि याचबरोबर अभ्यासकांनी थोडं पक्षाची बाजू सोडून जरा जातीची बाजू घेतली तर बरं होईल। आणि ज्यांना कोणाला पक्षाची बाजू घ्यायची त्यांनी अंतरवलीत येऊ पण नका आणि तुम्ही ज्ञान पाजळू पण नका। तुमचं करायला जातोय, आता चर्चा होईल आणि पुढच्याही मराठवाड्यातल्या दौऱ्याच्या संदर्भात सुद्धा बहुतेक तयारी चालली सगळी। आम्ही नाही म्हणतोय, परंतु विदर्भ आणि मराठवाडा ऐकायला तयार नाहीये, त्यामुळं आता बहुतेक तोही दौरा पडेल, पण तब्येत बरी राहिली तर तो दौरा पडणार आहे। जरांगे यांच्या याच बैठकी संदर्भातले आपण अपडेट्स घेऊया। आपले प्रतिनिधी गौरव साळी आपल्या बरोबर जोडले गेलेत। गौरव, खरे कस्तुरी आज जालन्याच्या अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत मराठा अभ्यासकांची बैठक पार पडणार आहे। साधारण 12 वाजता या बैठकीला सुरुवात होणार होती, मात्र मनोज जरांगे पाटील अद्यापपर्यंत अंतरवाली सराटीत आलेले नाहीये। थोड्याच वेळात त्यांचं अंतरवाली सराटीत आगमन होईल, त्यानंतर या बैठकीला सुरुवात होणार आहे। आपण जर बघितलं तर मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे आणि या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेत काय भूमिका मांडतात त्याकडे लक्ष लागलेले आहे। धन्यवाद गौरव दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.